1200 संस्थाच्या वतीनं व त्यांना समर्थन देण्यासाठी मी गडिंग्लज तालुक्यातून राहुल सुभाष शिरकोळे इथं AR ऑफिस दुग्ध संस्था कोल्हापूर इथं मी उपस्थित आहे। साहेब, मला एवढं सांगायचं आहे, ज्या 1200 संस्था आहेत त्या 1200 संस्थाचं किमान 2 लाख लिटर दूध हे ह्या गोकुळसाठी येतं व हे सर्व म्हशीचं दूध आहे आणि या म्हशीच्या दुधाची मुंबईमध्ये प्रचंड मागणी आहे। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये कुत्र्याची छत्री जशी उगवत्या तसं तो बेलवाड्या ह्या 1200 लोकांच्यावरती आरोप करायला याचा गौड बंगलाच काय आजपर्यंत मला कळलेलं नाही आहे। ज्या 1200 संस्थेतल्या आया बहिणी सकाळी 6 वाजल्यापासून शेतात राबून शेणामोतात हात राबून हे दूध स्वच्छ दूध गोकुळला पाठवतात। त्या बेलवाड्याच्या पोटात का दुखाले आणि त्याच्या पाठीमागे कुठली अदृश्य शक्ती आहे, कोण आहे त्याच्या पाठीमागे? हा गोकुळ संघ ताब्यात घेतल्यापासून 16 रुपये आम्हाला दरवाढ मिळाली, सर्व सुविधा आम्हाला मिळाल्या, सर्व शासनाचे आम्हाला मिळालं। हे अमूलचं षडयंत्र आहे का हे टेक ओव्हर करण्याचं? त्याचप्रमाणे काल चंदगडचे आमदार आता हे विषय तर नाही आहे, खरं माझा दैवत हसन मुश्रीफ साहेब हे 6 वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात व जिल्ह्यात त्यांचं काम फेमस आहे। ज्यांना चंदगडचा मतदारसंघ माहीत नाही, म्हस कुठं असते आणि दूध कसं काढायचं माहीत नाही, ते काल माझ्या साहेबावरती बोलले। हे महाराष्ट्रात हसू झाला अक्षरशः। आधी साहेब तुमचा चंदगडचा मतदारसंघ समजून घ्या आणि मग माझ्या नेत्यावरती बोला। त्याचप्रमाणे हे जे षडयंत्र आहे हे कुणाचं तरी सांगण्यावरूनच होत आहे। ह्या 1200 संस्था ह्या रितसर आहेत आणि त्यामुळे कुणालाही आम्ही धोका होत नाही। आणि इलेक्शनची भीती काय आहे? आम्ही सर्व मतदान करायला तयार आहे। इलेक्शन घ्या, दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची।